कसं आहे मित्र कंपनी. तर आज आपल्याला जायचं होतं गाडीची सर्व्हिसिंग करायला. मग काय गाडी केली ना स्टार्ट, लगेच निघलं बघा वंग 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 करीत. मग काय रस्ता तर पूर्ण मोकळा होता, कारण आपण चाललो होतो 5 वाजता आणि जायचं होतं जाधववाडीला. त्यामुळं गाडी निवांत चालवून दिली. गर्दी नव्हती, मस्त आणली बाईने. पहिल्यांदा घेतलीने लावून स्टँडवरती. तर घाबरलोच मग. आता बाई काय काय करतोय, काय काय नाही काय माहिती. पण इथं स्टार ॲटो सर्व्हिस म्हणून नाही इथं लावली होती. तर पूर्ण पॉईंट चेक केले बघा त्याने. मी स्वतः पाहत होतो, व्हिडिओ बी काढत होतो. तर सगळं खोलणं बिलणं सगळं व्यवस्थित. नंतर हाय ते प्रॉपर काम करणं. इकडे हे प्रेशरनं ते काय असेल ते हे करून घेत आहे, कार्बोरेटर काय तर राहते ना, ते पूर्ण क्लीन करून घ्यायचं. ती एकदम खतरनाक, म्हणजे चांगल्या प्रकारचं इथं काम होतं आहे. आणि हे बघा ऑइल ते पण हे करायला लागले ती. तर काम पूर्ण सिस्टमॅटिक राहते. आणि भाऊ लागला घर 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 पिंगवाला. म्हणलं भाऊ पाडशील बिडशील, पण नाही म्हणलं मला लय अनुभव आहे. म्हणलं कर, फक्त माझ्या गाडीला काय होऊन देऊ नको. म्हणजे मग झालं. लगेच भाईने चालू केलं ना इकडं ऑइल टाकायला. असं बी लय भूक लागली होती गाडीला, कारण लय दिवस झालं तिला पाजलंच नव्हतं. लगेच बाईनं पुढचं टायर घेतलं आणि खोलाला. ते झालं की लगेच भाऊनं मागच्या टायराकडे आला. इथे बी लागला टायर खोलायचं काम होतं का, लागला ब्रेक वगैरे ते काहीतरी करायला काढायला थोडंसं. आणि लागला लगेच खोलायला. खोललं पण खोलानं झालं. याला लय दिवस झालं सर्व्हिसिंग केली ती, पण आपण शोरूममध्ये केल्यामुळे त्यांनी काय झक मारली काय माहीत नाही आपल्याला. त्यामुळे इथं ते निघत नव्हतं ना, असं गंजून बसलं होतं. त्यामुळं टाईम लागला. आणि इकडं हे लगेच ते पण घासून घासून गेलेला आहे. पूर्ण क्लीन करतात. नंतर काय होणार म्हणून लगेच इकडे लागला फिट करायला. म्हणलं बाई व्यवस्थित फिट करणार, तर जात जाता निष्ठून पडायचं. बाईनं डायरेक्ट आला खाली घेतलं ना. म्हणलं पाडतोय आता, पण नाही, हुशार होता गडी. सगळ्यात अवघड काम आलं ह्या रॅम्पवरून गाडी खाली उतरायची. मी म्हणलं सगळ्यात रिस्क काम हे आहे सर्व्हिसिंग करण्यापेक्षा. मग लगेच बाईनं गाडी चालवली धुवायला. म्हणलं चांगले 2 गेलं दिवस झालं धुलेले नाही. मग धुवून बिवून घेतले, लगेच क्लिनिंग करून घेतो इकडं धुलेली झाले ना बघ. मग